नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात MN मराठी। आज आम्ही पुणे 34 लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। काँग्रेस भवनच्या बाहेर या पटांगणामध्ये एक प्रचार सभा आहे। ही प्रचार सभा काँग्रेसने आयोजित केलेली नसून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे। काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित केलेली आहे। या सभेची अध्यक्षता करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे या ठिकाणी येणार आहेत। त्यासोबतच शांताराम कुंजीर असतील, सुषमाताई अंधारे, श्रीमंत कोकाटे यांसारखे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी इथे येणार आहेत आणि त्याचबरोबर काही लोक देखील इथे आलेले आहेत। यांचा विषय आहे की बहुजनों का नारा है, काँग्रेस पक्ष हमारा है। म्हणजे बहुजनांचा काँग्रेस पक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे। उपस्थितांकडून आपण जाणून घेणार आहोत की काय खरंच काँग्रेस हा कधी बहुजनांचा पक्ष होता का किंवा आता तो आहे का, जर आहे तर त्याची काय कारण आहे। आपल्या सोबत इथे काही कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। त्याचबरोबर काँग्रेसला ज्या संघटनांनी, ज्या पक्षांनी समर्थन केलेलं आहे त्या पक्ष आणि त्या संघटनांचे कार्यकर्ते देखील इथे आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकी ही सभा कशासाठी आयोजित केलेली आहे आणि काँग्रेसच्या संदर्भातलं त्यांचं म्हणणं काय आहे। सर्वात पहिलं मला तुमचं नाव सांगा। माझं नाव सिद्धेश कांबळे आहे। गुरुवार पेठेत आमचे सगळे कार्यकर्ते आहे। आपली गंगानाथ महाराज। कोणती संघटना तुमची? आमची अखिल भारतीय खाटीक समाज संघटना आहे आणि ती आम्ही आता पूर्ण मागासवर्गीय संघटना आहे ही। आणि आता काँग्रेसचे जे उमेदवार आहे पुणे शहरातले मोहनदादा जोशी यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही इकडे जमलेलो आहोत। आता ही जी प्रचार सभा आहे ही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेली आहे। या प्रचार सभेमध्ये त्यांनी अशी घोषणा केलेली आहे, म्हणजे एक नारा दिलेला आहे की काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा आहे। तर मला तुम्हाला विचारायचं आहे की काय खरंच काँग्रेस बहुजनांचा होता की आता आहे? नाही, काँग्रेस मागेही बहुजनांचा होता आणि यापुढेही बहुजनांचा राहील। त्याचे काय पुरावे तुमच्याकडे असतील? म्हणजे नाही, आता बघा, आमची जी संघटना आहे अखिल भारतीय खाटीक समाज संघटना आणि आमच्या गुरुवार पेठे भागामध्ये असंख्य असे मागासलेले समाज आहेत, तेच त्या गुरुवार पेठेच्या भागामध्ये सगळे सामावलेले आहेत। त्यामध्ये आत्ता आमच्या भागामध्ये इतक्या वर्षही काँग्रेसचंच सरकार होतं, मागचे 5 वर्ष गेले तर बरेच वेळा काँग्रेसच्याच उमेदवारांनी तिकडे काम केलेलं आहे, विकास केलेला आहे आणि प्रत्येक टायमिंगला समाजाच्या कुठल्याही अडचणी असल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागास समाजाला पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे केवळ तुमच्या एका ठिकाणच्या गोष्टीवरून असं म्हणता येणार नाही की काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष, म्हणजे हा पुरावा म्हणून मान्य करता येणार नाही। आपण देश पातळीवरचा जर विचार केला, कारण संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाज आहे, बरोबर, तो वेगवेगळ्या जातीमध्ये आहे, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आहे। तर तुमच्या एका उदाहरणावरून असं म्हणता येणार नाही की काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे। त्याच्या पलीकडे जाऊन मी इतिहासातले काही दाखले तुम्हाला देऊ इच्छितो। महात्मा फुले असतील, जे बहुजनांचे आयडल आहेत, आयकॉन आहेत, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे लोक काँग्रेसमध्ये कधी गेले नाहीत। यांची काँग्रेसबद्दलची जी मतं आहेत ती वेगळी आहेत। मग तरी बहुजन समाजाने काँग्रेसला आपलं का मानावं? कारण काँग्रेस त्यावेळी, म्हणजे 1947च्या अगोदर जर बघितलं, काँग्रेस हा हिंदूंची संघटना किंवा हिंदूंचा पक्ष म्हणून बघितला जात होता। नाही, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही जसे आत्ता मला उदाहरणं दिलेले की महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा काळ, त्या टायमिंगचा काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस याच्यामध्ये बरेच फरक आहे। म्हणजे त्यावेळेची काँग्रेस बहुजनांची नव्हती? नाही, असं डायरेक्टली बोलता येणार नाही, कारण ते बहुजनांचे जे आयडल आहेत, जे तुम्ही त्यांना मानत असाल, फॉलो करत होता, मग ते लोक काँग्रेसमध्ये गेलेले नाहीयेत त्यावेळी। मग जर आपले आयडल जर गेलेले नाहीये तर याचा अर्थ ती काँग्रेस ही बहुजनांची नव्हती असं सांगता येऊ शकतं? नाही, हे तुम्ही नक्की सांगू शकताल, पण आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तरुण वर्ग जो आपला आहे, मी 2 याच्यावरती बोलणार आहे। म्हणजे पहिली काँग्रेस होती का की नव्हती आणि आत्ताची काँग्रेस, त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे किंवा आता आहे की नाही, ह्या 2 विषयांवरती आपण बोलणार आहोत। तुमच्यापैकी आणखीनही कोणाला जर बोलायचं असेल तर बोलू शकता, असं काही नाही आहे, त्यांच्यासोबतच आपल्याला बोलायचं आहे। जास्त अभ्यास आहे त्यांना माझ्यापेक्षा। नाही, अभ्यास नाही तर या तुम्ही बोला। आता तुम्ही म्हणाला बरोबर आहे। नाही, आमची वायर थोडी पहिलं काय होतं, त्यांनी काय केलं त्यावेळेस काँग्रेस कसं होतं बऱ्यापैकी आम्हाला त्यातलं माहिती नाहीये किंवा नसेल, असेल ती खोटी असेल, खरी असेल, माहित नाही। पण आत्ता जे आहे
आता आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की मला 2 टप्प्यांवरती बोलायचं आहे. एक तर काँग्रेसचा इतिहास, म्हणजे इतिहासामध्ये काँग्रेस कधी बहुजनांची होती का, तर नव्हती, होती, त्याची कारणं काय आहेत, त्याचे पुरावे काय आहेत, आणि आता आहे की नाही आहे, ह्या 2 विषयांवरती आपण बोलू. म्हणाले की आमचे आयडल जे आहेत, फुले म्हणा, आम्ही होळकर, घाटिक समाज, धनगर समाज, आमचे होळकर, हे त्यावेळेस कोणतं पक्ष होतं काँग्रेसनी, ते काँग्रेसकडे का गेले नाहीत, काय काम केलं नाही, त्यामुळं त्यावेळेस होतं का नाही हे आम्हाला मी सांगू शकत नाही. म्हणजे नसेल, पण आता आहे का? आता आहे. म्हणजे आमच्या भागात तर काँग्रेस हा सगळं धर्म. तुमच्या एका भागातलं उदाहरण देऊन हे त्याला म्हणजे आपण हे म्हणणं बरोबर आहे, 200% खरं असतं की शीतावरून भाताची परीक्षा ओळखावी, परंतु या ठिकाणी हे लागू होणार नाही. बाहेर पण मी बघतोय तर तसं बघायला गेलं बाहेरही तर सगळ्या समाजाला धरून ते चाललेले आता सध्या तरी बाहेर. नाही, आता जर तुम्ही म्हणाल, राहुल गांधी असं म्हणतात की मी जनेऊधारी ब्राह्मण आहे, आम्ही पण हिंदुत्वाचा पुरस्कार करतो, मग इथे बहुजनांचं कुठे आलं? त्यांचाही सॉफ्ट हिंदुत्व जो अजेंडा आहे तो त्यांनी पुढे आणलेला आहे. आता ते कसं, एक हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, ईसाई धर्म, हे 4 धर्म मोठे धर्म आहेत, त्यातला कोणता धर्म धरून नाही, पण जो बीजेपीचा अजेंडा आहे हिंदुत्वाचा, तोच अजेंडा काँग्रेसचा पण आता आहे, आणि हे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते समोर आलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं आहे. पण आता बघायला गेलो तर काँग्रेस हा बहुजन समाजाला आता मदत करतोय, त्यांच्या आडी अडचणीला ते उभं राहतोय, त्यामुळं म्हणजे बाहेर पण हा ठीक, हा हे तुमचं म्हणणं मी एक वेळ ग्राह्य धरू शकतो की बहुजन समाजातले काही लोक म्हणतात की काँग्रेस बहुजनांचा आहे, परंतु काँग्रेस कधी असं म्हणताना दिसत नाही. आता म्हणत नसतील, पण काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतंय, म्हणजे आम्ही सेक्युलर आहोत, परंतु आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतो, असं काँग्रेस म्हणत नाहीये. आताही हे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचं म्हणणं आहे की काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे, परंतु काँग्रेस स्वतः असं म्हणत नाहीये. तसं कोणतंच पक्ष म्हणत नाही आता बघायला गेलं तर. नाही, बरेच पक्ष आहेत, म्हणजे तुम्ही बसपाचं उदाहरण घ्या, वंचित बहुजन आघाडी घ्या, बसपा घ्या, बरेचसे असे पक्ष आहेत. बीजेपी स्वतः म्हणते की आमचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे, म्हणजे ते प्रत्येक जण आयडिओलॉजी क्लिअर करून आहे. तर काँग्रेसने देखील आता आयडिओलॉजी क्लिअर केलेली आहे की आमची आयडिओलॉजी देखील हिंदुत्वाची आहे. काय म्हणाल? नाही, काँग्रेस, तुम्ही बोलणार, काँग्रेस हा जो बहुजनांचा पक्ष आहे असं जे काही बहुजनांच्या लोकांचं म्हणणं आहे, तर त्याला डिफेंड करताना देखील त्यांना ते पूर्ण होत नाहीये. आजी म्हणतायत, आजी काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे का? आहे तर काय कारण त्याचं? आहे का, म्हणजे इंदिरा गांधी होती ना त्यावेळेला, गरीब, इंदिरा गांधी ब्राह्मण होत्या. हो त्यावेळेला आहे ना, त्या होत्या ना, तर गरीब लोकांना आहे ना मदत केली. परत इंदिरा गांधींनी गरीब लोकांना जर मदत केली, गरिबी हटावचा नारा जो त्यांनी 1972ला दिला, तर पुन्हा राहुल गांधींना हे का म्हणावं लागतं की आम्ही गरिबी निर्मूलन करू म्हणून? कारण गरिबी हटावचा नारा तर इंदिरा गांधींनी दिला होता, व्हायला पाहिजे. मग तरी आता काय म्हणावं लागतं? आता पण आहे ना, कारण गरिबी आहे, म्हणजे इंदिरा गांधींनी पूर्ण गरिबी हटवली नव्हती, म्हणजे तिथे फेल गेले. नाही, हटवली होती त्यावेळेला, हटवली होती. आता पण मला असं वाटतं की 100% 50 येणार. मला असं वाटतं 50 येणार. कोण येईल, काय येईल, हा एक नंतरचा भाग आहे, कारण त्याच्यामध्ये ईव्हीएम देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल प्ले करतोय. तर काँग्रेसचे समर्थक किंवा काँग्रेसचे हे कार्यकर्ते नाही आहेत, मला असं वाटतं हे समर्थक आहेत, परंतु ते काँग्रेसची जी बाजू आहे ते मांडण्यामध्ये अयशस्वी ठरत आहेत. ते पूर्णपणे काँग्रेसला न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी मी काँग्रेसच्या काही लोकांकडे जाणार आणि त्यांच्याकडून विचारणार की काँग्रेसने कधी असं अधिकृतपणे म्हटलंय का की काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे? आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे देखील आयोजक आपल्या ठिकाणी या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे. काय नाव सर आपलं? माझं नाव राहुल प्रभाकर दुर्गे आहे. अच्छा, तुम्ही शेकापमध्ये म्हणजे कोणती जबाबदारी आहे तुम्हाला? ना, आता मी सध्या शिवाजीनगरची जबाबदारी माझ्याकडे आहे. अच्छा, शेतकरी कामगार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की या कार्यक्रमाची जी थीम आहे की बहुजन जागृती मेळावा घेण्यात आलेला आहे आणि हा बहुजन जागृती मेळावा काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी घेतलेला आहे. मग माझा प्रश्न असा आहे की काय काँग्रेस पूर्वी म्हणजे इतिहासामध्ये
बहुजनांचा पक्ष म्हणून होती का, किंवा ती आता आहे का? काँग्रेस ही पहिल्यापासून सर्वसमावेशक सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे आणि आमचे जे नेते आहेत प्रवीणदादा गायकवाड यांनी सगळं पुरोगामी विचारातला जो मानणारा पक्ष आत्ता ह्या घडीला जो आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आहे. आणि आता सत्तेमध्ये काँग्रेस असल्यामुळे आणि त्यांनी आम्हाला पुणे शहराची उमेदवारी देणार असं सांगितलं असल्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही कारणास्तव आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, पण जे पुरोगामी विचार बाकीच्या पक्षांमध्ये चालत नाहीत ते त्या पुरोगामी विचारांना ते त्या पक्षामध्ये बांधील राहत नाहीत ते आम्हाला पटलं नसल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर आणि काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. माझा प्रश्न नेमका असा होता की काँग्रेस कधी इतिहासामध्ये बहुजनांचा पक्ष म्हणून राहिलेली आहे का? पहिल्यापासून काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे. काय कुठल्या आधारावर काय पुरावा द्याल तुम्ही? आता ह्याच्या आधी पुण्यामध्ये काँग्रेसचं पुण्यामध्ये नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केशवराव जेधे असतील आणि त्यांच्या त्या विचारसरणीची जी लोक असतील. केशवराव जेधे हे काँग्रेसमध्ये गेले परंतु नंतर बाहेर पडले आणि त्यांनी मग शेकाप वगैरे यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. त्यावेळेला पुरोगामी त्या वेळेची ती स्थिती होती, त्याच्यावर त्यांचं काय आलं त्याला आपण तर काय आता सध्या त्याचे भाष्य करू शकत नाही. पण काँग्रेस हा सर्व पण त्यांना काहीतरी कटू अनुभव आला असेल काँग्रेसकडून आणि त्याच्याशिवाय ते बाहेर पडलेले नाहीयेत ना. आता त्याच्या संदर्भात आपण तर आता सांगू शकत नाही त्या संदर्भात काय, पण आपण सर्व समावेश आहे आणि सर्व जाती धर्माला आणि पुरोगामी सर्वांना स्थान देणारा पक्ष आहे. नाही, पण आपण जर आपल्या महापुरुषांची ज्यांना तुम्ही आदर्श मानता, शेतकरी कामगार पक्ष ज्यांना आपलं आयडल मानता, आयकॉन मानतं, ते म्हणजे महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर हे त्यावेळी काँग्रेस विरोधी म्हणून ओळखले जात होते. ते काँग्रेसमध्ये गेले नव्हते. उलट काँग्रेसबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगणं बरोबर होणार नाही, म्हणून मी विचारतोय की काँग्रेस कधी त्यावेळी म्हणजे आपल्या महापुरुषांनी, आपल्या आयडल आपण ज्यांना मानतो, त्यांनी कधी काँग्रेसचा स्वीकार नाही केला. मग आपण कोणत्या आधारावरती म्हणावं की त्यावेळी काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष होता किंवा बहुजनांची संघटना होती? नाही, आत्ताच्या घडीला काय झालेलं आहे की आत्ता जे पुरोगामी चळवळींना, पुरोगामी नेत्यांना आणि विचारवंतांना आत्ता जो धोका निर्माण झालेला आहे त्यामध्ये आपले जे इतिहास तज्ञ असतील, पुरोगामी चळवळीत काम करणारे लोक असतील, कादंबरीकार असतील, त्यांच्या जीवाला सध्या धोका आहे. आणि आत्ताच्या घडीला काँग्रेस सारखा ताकदवान पक्ष नसल्यामुळे आपण काँग्रेस पक्षामध्ये सामील होऊन काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी उभे राहिलेलो आहोत. म्हणजे काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष नाही, आपण केवळ आपल्या सिक्युरिटीसाठी. काँग्रेस हा पुरोगामी आणि सर्व काँग्रेस कधी असं म्हणत नाहीये की आम्ही पुरोगामी आहोत. ते स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात, सेक्युलर म्हणतात, परंतु कधी पुरोगामी आहे असं कधी काँग्रेसने स्वतःहून म्हटलेलं मी ऐकलेलं नाही. बरं, ठीक आहे सर, काय नाव आपलं? माझं नाव प्रफुल्ल गुजर, मी शहर कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे काय उद्देश आहे आपला, काय हेतू आहे? हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर देशामध्ये मोदी आणि शाह या दोन व्यक्तींनी हाहाकार माजवलेला आहे आणि आत्ताच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकशाही धोक्यामध्ये आहे. त्याच्यासाठी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे रिपब्लिकन, RPI गट, शेतकरी कामगार पक्ष, सर्व पुरोगामी आघाडी विचार या सर्व पक्षांनी एकत्र येऊन पुणे शहरातनं मोहनदादा जोशी यांना उमेदवारी दिलेली आहे. आमचे आदरणीय नेते प्रवीणदादा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. पुणे शहरामधनं नक्कीच सत्ता परिवर्तन झालं पाहिजे एवढ्या उद्देशासाठीच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड ज्यांचा उल्लेख आपण केला आणि जे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळणार होती परंतु काही कारणांमुळे ती उमेदवारी नाकारली गेली. त्याची काय कारणं आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? याचं कारण असं असू शकतं की दादा पूर्वीपासून संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होते, नंतरच्या काळात त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, परंतु आत्ताच्या काळामध्ये दादांनी काँग्रेसकडनं इच्छुक म्हणून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले, परंतु दादांचा काँग्रेस प्रवेश झालेला नव्हता. दादांचा काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर देखील त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे.
काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर देखील स्थानिक जे कोणी इच्छुक उमेदवार होते त्यांच्यापैकी काँग्रेसच्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं होतं की जो कोणी निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्यांना उमेदवारी देण्यात यावी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय मोहनदादा जोशी यांना उमेदवारी दिली आणि प्रवीणदादा गायकवाडांनी निर्णय घेतला की आपण मोहनदादा जोशींचं काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडने काम करायचं आहे आणि पूर्ण ताकदीनिशीर खाली उतरून काम. ज्यावेळी प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी नाकारली होती त्यावेळी सोशल मीडियावरती संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला विरोध करू अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. परंतु नंतर प्रवीण गायकवाड यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती भूमिका मावळली, ती भूमिका बदलली. त्याचं कारण असं आहे, दादा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेले प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी न दिल्यामुळे तुम्ही काँग्रेस विरोधी होता आणि आता काँग्रेस समर्थन कसं? तेच सांगतो ना मी तुम्हाला. दादा हे 30 वर्ष सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना उर्मिला मातोंडकर नावाच्या अभिनेत्रीला उमेदवारी काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला आणि दादांना तात्काळ ठेवलं होतं. दादांनी फक्त आणि फक्त एक भावना व्यक्त केली होती. आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध त्यांना नव्हता काँग्रेस पक्षाला. आम्ही कालही दादांच्या सोबत होतो, आजही दादांसोबत आहे, उदय दादांसोबत आहोत. उर्मिला, तुम्ही जसं म्हणता की उर्मिला मातोंडकर यांना लगेच उमेदवारी दिली, त्यांचा पक्षप्रवेश दिला आणि त्यानंतर उमेदवारी देखील दिली. दुसरी गोष्ट, त्यांचा जसा प्रवीण गायकवाड यांचा एक सामाजिक इतिहास आहे, पुरोगामी चळवळीमध्ये गेले 20-30 वर्ष ते कार्यरत आहेत. अशा व्यक्तीला डावललं गेलं. मग ही दोन्ही उदाहरणं म्हणजे मोहन जोशी यांना तिकीट देणं प्रवीण गायकवाडला न देता आणि काल पक्षामध्ये आलेल्या एका अभिनेत्रीला तिकीट देणं, ही दोन्ही उदाहरणावरून तुम्हाला असं वाटत नाही आहे का काँग्रेस हा बहुजन विरोधी पक्ष आहे? नाही, काँग्रेस हा बहुजन विरोधी आहे असं म्हणता येणार नाही. काँग्रेस हा धर्मनिरपेक्षतेवरती काम करणारा पक्ष. जरूर काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे, हे काँग्रेस स्वतः म्हणत आहे. परंतु काँग्रेसने कधी, मी माझा दोघांनाही प्रश्न आहे की काँग्रेसने कधीही स्वतःला पुरोगामी म्हणून घेतलेलं नाहीये. आणि ही जी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय जी तुमच्या नेत्यासोबत घडलेली आहेत, तेच सांगतो सर मी. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आहे. काँग्रेस हा सर्व विचारांना घेऊन समावेश करून काम करणारा पक्ष आहे. स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अगोदरचा जो काळ होता, ब्रिटिश शासन ज्यावेळी होतं त्यावेळी जे महापुरुष आहेत, मग बाबासाहेब असतील, शाहू असतील किंवा महात्मा फुले असतील, ह्यांची काँग्रेसबद्दलची जी मतं आहेत ती खूप वेगळी आहेत, ती भिन्न आहेत. आत्ताच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, कोणी म्हणू शकतं की काँग्रेस आता बदललेली आहे, पूर्वीची काँग्रेस नाही राहिली. आता काँग्रेस ही बहुजनांचा पक्ष म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो का, किंवा बहुजनांनी त्याकडे बघावं का? नाही, प्रथमपासून काँग्रेस हा बहुजनांचाच पक्ष आहे. नाही, पण जे आयडल मी तुम्हाला पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुमच्या वाचनामध्ये ते नसेल. महात्मा फुले असं म्हणाले होते आणि हे महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने ते प्रसिद्ध केलेलं आहे. मला तुम्हाला दोघांनाही सांगायचं आहे की महात्मा फुलेंचं काँग्रेसबद्दल असं म्हणणं होतं की जो काँग्रेसमध्ये जाईल तो 2 बापांचा. हे मी म्हणत नाही. शाहू महाराजांचं म्हणणं होतं की काँग्रेस हा लांडग्यांचा कळप आहे आणि मी माझ्या समाजाला, जो मेंढरासारखा आहे, त्यांना काँग्रेस त्या लांडग्यांच्या कळपामध्ये मी पाठवू शकणार नाही. आणि बाबासाहेब तर उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली होती. म्हणजे त्यावेळेचे सर्वात बुद्धिमान लोक बहुजन समाजातले ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, काँग्रेसच्या विरोधामध्ये आहेत. मग आपण त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान झालो का की काँग्रेसला आपण सेक्युलर किंवा काँग्रेसला बहुजनांचा पक्ष आहे असं आपण म्हणतो? नाही, त्यावेळेची परिस्थिती तशी होती, त्यामुळे त्यांना जे काय अनुभव आले असतील त्यावरून त्यांनी तो निर्णय घेतला होता. पण आता कसं होतं, काँग्रेस पक्ष हा भारतामधला सगळ्यात जुना पक्ष आणि केवळ जुना पक्ष म्हणून आपण त्याच्याकडे धर्मनिरपेक्ष पण आहे ना. धर्मनिरपेक्ष आहे, मी त्या गोष्टीला मी डिनाय करत नाही, मी ती गोष्ट अमान्य करत नाही. काँग्रेस जरूर धर्मनिरपेक्ष पक्ष असेल, परंतु तो बहुजनांचा किंवा पुरोगामी आहे असं काँग्रेसने तरी कधी म्हटलेलं नाही. आता बरं, ठीक आहे, आत्ताच्या यावर बोलूया आपण. आता काँग्रेस आहे का? पूर्वी नव्हती हे महात्मा फुले म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, शाहू म्हणतात. आता त्याच्यापेक्षा मी बुद्धिमान नाहीये, त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की तो बहुजनांचा पक्ष त्यावेळी होता. आता आहे का मला सांगा? हो, निश्चितच आहे, निश्चित आहे. म्हणून त्यांनी आज
म्हणून त्यांनी प्रवीणदादांना आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला. नाकारलं म्हणजे कसं आलं, नाही आम्ही पण प्रवीणदादाचेच कार्यकर्ते आहोत ना, आम्ही पण प्रवेश करतो. प्रवीण दादा अगोदर शेकाप मध्येच होते आणि आता ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत. हो नाही तो विषय नाही, पण आज काय झालं की त्यावेळेला कॅटेरिया ठेवला होता की बाबा प्रवीण दादा नुकतेच पक्षात आलेले आहेत आणि निष्ठावान. उर्मिला मातोंडकर देखील नुकत्याच पक्षात आल्या होत्या. तिथं त्या मतदारसंघामध्ये एवढी आज त्या ठिकाणी उमेदवारी एवढी रस्सीखेच नव्हती ना, आणि पुणे हे पुरोगामी चळवळीचं केंद्र असलं आणि निष्ठावान काँग्रेसचं इथं स्थान असल्यामुळे त्यांनी त्यांना म्हणजे प्रवीण गायकवाड ह्यांच्यापेक्षा उर्मिला मातोंडकरची जी मत खेचण्याची किंवा जी प्रसिद्धी आहे सामाजिक कार्य, असं कम्पेअर दादांनी स्वतः कम्पेअर केलेलं आहे की उर्मिलासाठी वेळ आहे, माझ्यासाठी वेळ नाही, म्हणजे कम्पॅरिझन झालं. हो दादांनी त्यावेळेला 2 दिवस आधी त्यावेळेला एस.एन. जोशी फाउंडेशनमध्ये दादांनी त्यांचे विचार व्यक्त केले. ह्या पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलू. प्रवीण दादा गायकवाड आणि मोहन जोशी, ठीक आहे, प्रवीण दादा गायकवाड हे नुकतेच पक्षात आले असतील, परंतु निवडून कोण येऊ शकतं, कोणाच्या मागे जनाधार आहे, ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितच प्रवीण दादा गायकवाड हे नाव समोर येतं. बरोबर, कारण 20-30 वर्ष त्यांनी सामाजिक जीवनामध्ये काम केलं. त्यांना डावलून मोहन जोशी यांना उमेदवारी देणं, याच्यावरून तरी आपण असं म्हणू शकतो का की काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे? नाही, पण आज जरी असले तसं तरी मोहनदादा जोशी हे पण काँग्रेसचे निष्ठावान गेली 40 वर्ष त्याच्याबद्दल दुमत नाही असतील मला त्याबद्दल नाही बरोबर आहे, पण ते आता कसं होतं शेवटी त्या पक्षाचा प्रत्येकाचा निर्णय येतो. बरं, आता काँग्रेसची जी पॉलिसी आहे, काँग्रेसने गेल्या वेळच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतलं. राहुल गांधी म्हणाले मी जनयुद्धारी हिंदू आहे, ते मंदिरात गेले वेगवेगळ्या. जसं मोदी यांनी म्हटलं की मला माँ गंगा ने बुलाया आहे, तसं राहुल गांधी सरोवर जे आहे मान सरोवर, आपलं कोणतं ते सरोवर, कैलास सरोवर, तिथे गेले आणि म्हणाले की मला कैलास सरोवरने बुलाया आहे. तर हे जे सिमिलॅरिटी जे आहे त्यांचं सॉफ्ट हिंदुत्व आहे, ह्यांचं हार्ड हिंदुत्व आहे. तर आता कसं म्हणावं की काँग्रेस हा बहुजनांचा आहे, कारण त्यांनी त्यांचा हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे तो समोर आणलेला आहे. आता हिंदू धर्म हा हिंदुस्थानाचा सुरुवातीपासूनचा धर्म आहे. आता कोण असं आणि हा म्हणजे जो अजेंडा बीजेपीचा आहे तोच अजेंडा काँग्रेसचा आहे. नाही असं त्यांनी हिंदुत्व, आमचा पण अजेंडा हिंदुत्वाचा, त्यांचं स्टेटमेंट सांगतो की हिंदुत्वाचा अजेंडा केवळ बीजेपीने घेतलेला नाहीये. नाही हिंदुत्व हे काय बीजेपी म्हणा, शिवसेना म्हणा, नाही तर हिंदुत्वादी संघटनेचा अभिमान नाहीये. हे का त्यांचं हिंदुत्व हे त्यांच्या एकट्याचं नाहीये. हिंदू हा सर्व समावेश सर्वांना घेऊन चालणारा धर्म आहे आणि हा प्राचीन धर्म आहे, हा आत्ताचा धर्म नाही हिंदू. पण त्या हिंदुत्वामध्ये जसं बीजेपीचं हिंदुत्व आहे, त्या हिंदुत्वामध्ये बहुजनांचे हाल आहेत आणि म्हणून आपण म्हणतो की बीजेपी जायला पाहिजे. बरोबर, मग तोच अजेंडा काँग्रेसचा आहे, त्यांचा सॉफ्ट हिंदुत्वाचा आहे. मग आता काँग्रेसला कसं निवडून आणावं किंवा काँग्रेसला बहुजनांचा पक्ष म्हणून कसं म्हणावं, कारण सेम अजेंडा आहे. मी सुरुवातीला सांगितलं की काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, सर्व विचारांना घेऊन काम करणारा पक्ष आहे. हिंदुत्वाचं जर तुम्ही म्हणताल तर हिंदुत्वाच्या आत्ता मागच्या पण 5 वर्षात जर काही घडामोडी पाहिल्या तर त्या देशविघातक, लोकशाही विघातकच घडलेल्या आहेत. मोदी आणि शाह हे देशासाठी घातकच आहेत, 100% घातक आहेत आणि लोकशाहीला मारक असे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा नक्कीच परिवर्तन करेल. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातनं मोहनदादा जोशी नक्कीच विजयी होतील. पण जो अजेंडा बीजेपीचा आहे हिंदुत्वाचा, तो अजेंडा काँग्रेसचा आहे हे काँग्रेस स्वतः म्हणतंय. म्हणजे ज्या हिंदुत्वाच्या अजेंड्याखाली मुसलमानांची लिंचिंग झाली, अनुसूचित जातीच्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाले, आरक्षण संपलं, महिलांची असुरक्षितता वाढली, जे आपण मुद्दे उचलतो, जे मुद्दे घेऊन आपण बीजेपीचा विरोध करतो, तोच अजेंडा काँग्रेसचा आहे. तो सॉफ्ट आहे, फरक एवढाच आहे. मग काँग्रेसला कसं बहुजनांचा पक्ष म्हणावं? तेच सांगितलं ना सर, काँग्रेसला बहुजनांचा पक्ष म्हणणं आजच्या स्थितीत तरी योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वांना घेऊन काम करणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष. बरं, ठीक आहे, धन्यवाद. दोघंही आमच्याशी बोललात, वेळ दिलीत आणि
तुमचा जो वेळ आहे तो मी घेतला, त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, संभाजी ब्रिगेड असेल, काँग्रेस हा तेव्हा म्हणजे इतिहासामध्ये 1947च्या अगोदर बहुजनांचा पक्ष होता का किंवा तो आता आहे का, यावरती कोणाकडेही समाधानकारक उत्तरं मिळत नाहीयेत. मी आणखीन काही लोकांकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय काँग्रेस इतिहासामध्ये किंवा वर्तमानामध्ये बहुजनांचा पक्ष आहे का. आपल्यासोबत आणखीन एक कार्यकर्ते आहेत, ते म्हणजे मराठा महासंघाचे माजी कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, आणि ते प्रवीण गायकवाड यांच्या सोबती देखील राहिलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण ते या कार्यक्रमासाठीच या ठिकाणी आलेले आहेत. माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा आहे की काँग्रेस कधी बहुजनांचा पक्ष राहिलाय का, जसं इथे वरती लिहिलेलं आहे? काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण बहुजन हा शब्द खूप कमी वेळा काँग्रेसने वापरला आहे किंवा वापरला का नाही हा एक वेगळा विषय आहे. अजून काही तुम्हाला माहिती असेल म्हणजे काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे की नाही, म्हणजे होता की नव्हता? नक्कीच काँग्रेस बहुजनांचा पक्ष आहे. तुम्ही जर इतिहास बघितला काँग्रेसचा तर बऱ्याच म्हणजे अगदी सगळ्या कास्टच्या लोकांचं प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षामध्ये आहे असं दिसतं आपल्याला, की वेगवेगळी पदं किंवा वेगवेगळी मोठी पदं ही काँग्रेस पक्षाने दिलेली आहेत सगळ्या समाजाला. पण त्यावेळचे जे ज्यांना आपण आयडल म्हणतो, ज्यांना आयकन म्हणतो, ज्यांना महापुरुष म्हणतो, ज्यांच्या विचारावरती आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर, ते फुले शाहू आंबेडकर असतील, ते काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांची जी भूमिका आहे, त्यांची जी मतं आहेत ती वेगळी आहेत. ते वेगळ्या पद्धतीने काँग्रेसला बघतात किंवा काँग्रेसचा डायरेक्टली विरोध करतात. मग आपण काँग्रेस पक्ष रक्तात आमच्या, मग आपण कसं म्हणावं की काँग्रेस त्यावेळी बहुजनांचा पक्ष होता म्हणून? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगळी परिस्थिती होती. स्वातंत्र्यपूर्व माझा प्रश्न तोच होता की काँग्रेस इतिहासामध्ये कधी बहुजनांचा पक्ष राहिलाय का? नाही, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षणाचा अभाव होता. बहुजनांना पोटाचं पडलेलं होतं. पोटासाठीच बहुजन या सिस्टीममध्ये नव्हता आणि शिकलेली आणि सुशिक्षित लोकच फक्त या ठिकाणी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये असायची. त्यामुळे बहुजन लोक कमी होती एवढं नक्की, हे मान्य करावं लागेल. नाही, पण फुले शाहू आंबेडकरांनी काँग्रेसचा विरोध केला होता आणि टोकाचा विरोध केला होता. मग तेव्हा काँग्रेसला बहुजनांचं कसं म्हणता येईल? असं कुठं तर दिसत नाही किंवा वाचता येत नाही की फुले शाहू आंबेडकरांनी कधी काँग्रेसचं आंबेडकरांना नेहमी टाळलं गेलं. काँग्रेसचा महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय आहे, छत्रपती शाहूंचं समग्र वाङ्मय आहे. या दोन्ही समग्र वाङ्मयांमध्ये बाबासाहेब तर उघड काँग्रेसच्या विरोधात होते, का वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु ह्या दोन्ही महापुरुषांनी म्हणजे फुले आणि शाहू या दोन्ही महापुरुषांनी जे साहित्य लिहिलं ते महाराष्ट्र सरकारने समग्र वाङ्मयच्या नावाने प्रसिद्ध केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा विरोध केला. म्हणजे जर डायरेक्टली तुम्हाला सांगायचं झालं तर काँग्रेस हा दोन बाप, म्हणजे काँग्रेसमध्ये जो जाईल तो दोन बापांचा, असं महात्मा फुलेंचं म्हणणं आहे. काँग्रेस हा लांडग्यांचा कळप आहे आणि मी माझ्या मेंढरासारख्या समाजाला काँग्रेसच्या म्हणजे लांडग्यांच्या कळपामध्ये पाठवणार नाही, हे शाहूंचं म्हणणं आहे. समकालीन परिस्थितीनुसार, त्यावेळच्या परिस्थितीनुसार कदाचित असे काही निर्णय होत असतील काँग्रेस पक्षामध्ये. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर म्हणायचं झालं तर प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी नाकारली, म्हणजे देऊ असं म्हणाले असतील. त्याशिवाय प्रवीण गायकवाड यांनी एवढा प्रचार केला नव्हता. म्हणजे देणार असं म्हटलं आणि नंतर ऐनवेळी नाही दिली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली ज्या नुकत्याच पक्षामध्ये आल्या होत्या, ज्यांचं कोणतंही सामाजिक राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे, आणि पुण्यामधून प्रवीण गायकवाडांना वगळून मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. तर या दोन उदाहरणांवरून हे कसं म्हणता येईल बहुजन समाजाला की काँग्रेस आत्ता बहुजनांचा पक्ष आहे? जर बहुजनांचा पक्ष असता तर त्यांनी प्रवीण गायकवाडांना उमेदवारी दिली असती. नक्कीच प्रवीण दादांना जेव्हा काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार त्यावेळी काँग्रेसमध्ये आणि पुणे शहरामध्ये बहुजन समाजामध्ये खूप मोठं चैतन्य आलं होतं. कदाचित खूप मोठं चैतन्य आलं होतं आणि ते चैतन्य असं होतं की काँग्रेसचा खासदार हा पक्का झाला होता. पण काँग्रेसने काही चुकीचे निर्णय घेतले किंवा काही त्यांची अंतर्गत पॉलिसी असेल ते बोलून त्यांनी अंतर्गत पॉलिसीच, मला त्याच पॉलिसीवरती बोलायचं आहे जी काँग्रेस लपवतंय.
तर त्यांनी ही अंतर्गत पॉलिसी वापरून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला असं मला वाटतं. जर उद्या जर अपयश आलं तर म्हणजे अपयश येऊ शकतं असं बऱ्याच म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाहेर फिरतो तर असं लोकांचं म्हणणं आहे की जर प्रवीणदादा गायकवाड जर उमेदवार असते तर कदाचित बहुजनांचा नेता म्हणून काँग्रेस पक्षाचा उमेदवार नक्की निवडून आला असता. आणि निश्चित त्यावेळी लोकांनी पक्षाकडे बघितलं नसतं. प्रवीण गायकवाड यांची जी 20-30 वर्षापूर्वीपासूनची जी आणि नक्कीच झालं असतं की काँग्रेस पक्षाचा मतदार आणि बहुजनांचा जे दादा ज्या समाजामधनं ज्या ह्याच्यासाठी काम करतात, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन दादा जातात, साईजी महाराजांचा विचार घेऊन जातात, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ते लोकांना सांगतात, तर त्या अनुषंगाने दादांचा विजय हा नक्की झाला असता. आणि उद्या जर अपयश आलं तर त्याला कारणीभूत काँग्रेस पक्षाची पॉलिसी हीच असणार असं मला वाटतं. आता जे आपण म्हणतो की आता काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे, जसं त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे, बहुजनों का नारा है काँग्रेस पक्ष हमारा है. काय आता काँग्रेस बहुजनांचा आहे? म्हणजे त्यांचा जो सॉफ्ट हिंदुत्वाचा जर मुद्दा घेतला, राहुल गांधी म्हणतात मी जनयुद्धारी ब्राह्मण आहे, ते मंदिरांमध्ये जातात. जसं नरेंद्र मोदी म्हणतात की मला माँ गंगा ने बुलाया है, तसं ते कैलास सरोवराला जातात आणि म्हणतात कैलास ने मुझे बुलाया है. तर आता कसं म्हणावं काँग्रेसला की तो बहुजनांचा आहे? तो उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेतोय. नाही असं काही नाहीये. काय असतं की तुम्हाला भारत देशाची काही संस्कृती जपायला पाहिजे. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता, ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करता, त्या सर्व लोकांच्या सर्व धर्म समभाव पद्धतीने तुम्हाला वागायला लागतं. आणि तुम्ही मंदिर मस्जिदमध्ये गेलात किंवा कुठे गुरुद्वारामध्ये गेलात म्हणजे तुम्ही एक ठराविक विचारधारा. मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे मोदी आणि राहुल गांधी हे पॅरलल ऍक्टिव्हिटी त्यांच्या चालू आहे. म्हणजे मोदी पण मंदिरात जातात तर राहुल गांधी पण मंदिरात जातात. आणि त्यांचा ते राहुल गांधीचं स्टेटमेंट आहे किंवा काँग्रेसचं अधिकृतरित्या स्टेटमेंट आहे की हिंदुत्व हे बीजेपीची मक्तेदारी नाही आहे, आम्ही देखील हिंदुत्ववादी आहोत, असं काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हिंदुत्व आहे, जो बीजेपीचा हिंदुत्व आहे तोच काँग्रेसचा हिंदुत्व आहे. नाही असं काय म्हणता येणार नाही. सॉफ्ट हिंदुत्व आहे असं काही नाही. तुम्हाला ज्यावेळेस भारतामध्ये तुम्ही राहता किंवा तुम्ही भारतामध्ये राजकारण करता त्यावेळेस तुम्हाला सर्व धर्मांना घेऊन चालायचं, सर्व धर्मांच्या भावना तुम्हाला तुम्ही. राहुल गांधींनी कधी असं म्हटलेलं राहुल गांधींनी कधी असं म्हटलेलं नाहीये. म्हणजे जसं म्हणतात की हिंदुत्वाचा अजेंडा आमचा आहे की आम्ही देखील हिंदुत्ववादी आहोत, बरोबर. तसं कधी काँग्रेसने किंवा राहुल गांधीने असं म्हटलेलं नाहीये की आम्ही देखील इस्लामवादी आहोत. तुम्ही जे धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्मांना सोबत घेऊन जाण्याच्या ज्या गोष्टी म्हणतात, तर राहुल गांधीने कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही इस्लामवादी आहोत, आम्ही ख्रिश्चनवादी आहोत, आम्ही बौद्धवादी आहोत. हिंदुत्ववादीच का म्हटलंय? असं म्हणण्याची काय आवश्यकता वाटत नाही मला. हिंदुत्व म्हणण्याचीच का गरज वाटते राहुल गांधींना? असं आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो की बाबा त्यांना एखाद्या ठिकाणी की तिथं ते गेलेले असतील आणि तिथे ज्यावेळेस एखाद्या पत्रकाराने तुमच्यासारखा प्रश्न विचारला असेल तर त्यावेळी त्यांनी हे बोललं गेलं असेल, त्यावेळी ते मंदिरात दर्शन घेऊन बाहेर गेलेले असतील. नाही, त्यांनी मंदिरात जावं की मस्जिदीमध्ये जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु काँग्रेसला आपण म्हणजे काँग्रेस अधिकृतरित्या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतं, नक्कीच सेक्युलर म्हणतं, परंतु अधिकृतरित्या काँग्रेस कधी स्वतःला बहुजनवादी म्हणत नाही, काँग्रेस कधी स्वतःला पुरोगामी म्हणत नाही. मग आपण काँग्रेसला बहुजनवादी आणि पुरोगामी का म्हणावं? म्हणजे आपण म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांना. नाही, नक्कीच आपण काँग्रेस पक्षाची पॉलिसी किंवा हे वाचलं पाहिजे. काँग्रेस बहुजनवादी म्हणलं म्हणून ते बहुजनवादी होत नाही किंवा पुरोगामी नाही म्हणलं म्हणून ते पुरोगामी होत नाही असातला विषय नाही. तर काय होतं की काँग्रेसची पॉलिसी तुम्ही जर देशामध्ये बघितली तर सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला संघ घेऊन चालणारा पक्ष असं काँग्रेस पक्ष असं मला वाटतं. बिलकुल सर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्याकडे जी माहिती आहे ती अमूल्य माहिती अशी आम्हाला दिलीत त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो. हे होते मराठा महासंघाचे पुणे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी खूप एक महत्त्वाचा विषय छेडला. महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी टिप्पणी केली की जर उद्या काँग्रेसला अपयश आलं पुण्यामध्ये आणि येऊ शकतं असंही त्यांचं म्हणणं आहे, कारण त्यांना समाजातून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया थेट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. उद्या जर काँग्रेसला अपयश आलं तर त्याचं सर्व श्रेय किंवा त्याचं कारण जे आहे ते काँग्रेसची पॉलिसी असेल आणि जी हिंदुत्वाची आहे, जी ब्राह्मणवादी आहे.